10 मिनिटांमध्ये फटाफट उपवासाची इडली कशी बनवायची। इथं आपण 1 वाटी वरई आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। फक्त 2 तास भिजवून घ्यायचा आहे। उपवास नवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली शेअर करते। भिजवून घेतलेलं हे पीठ आहे ना, आपण मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे। कमीत कमी पाणी घालून याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे। अगदी एक अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचं आहे। पीठ अगदी घट्ट बारीक करून घ्यायचं आहे, कारण पाण्याचं प्रमाण आपण कमीच वापरायचं आहे। इथं आपण साबुदाणा आणि भगरला जास्त पाणी वापरायचं नाही। ज्या पद्धतीने आपण तांदळाची इडली बनवतो त्या पद्धतीची इडली बनवतोय, पण इथं आपण पाण्याचं प्रमाण अगदी कमी वापरायचं आहे। वरई आणि हे थोडंसं भिजलं की थोडंसं ते पातळ होतं, पाणी सुटतं त्या वरईला आणि साबुदाण्याला। त्यामुळे आपण हे पीठ आपण अर्धा ते पाऊण तास भिजवून घेतलं। यामध्ये आता मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे, बघू शकता। आपण ज्यावेळेस बारीक केलं ना हे पीठ आपण घट्ट होतं, आणि आपण ज्यावेळेस हे भिजत ठेवलं पीठ त्यानंतर हे पीठ आपलं पातळ झालेलं आहे। यामध्ये जास्त पाणी वापरलेलं नाहीये। आता इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे इडलीसाठी। तर आता यामध्ये घालूया थोडंसं मीठ घालून हलवून घ्यायचं आणि थोडासा इनो सोडा घालायचा यामध्ये। इकडे बघू शकता मी यामध्ये इनो सोडा घातलेला आहे। गॅसवरती आपण इडली पात्र आणि त्याची प्लेट्स तेल लावून ठेवलेली आहे। इकडे बघा तेल लावून ठेवले प्लेट्सला, एकच प्लेट्स मी इथे घेतलेले आहे। आणि प्लेट्स चांगली गरम झाल्यानंतर यामध्ये इडलीचं बॅटर आपण ओतायचं, म्हणजे आपल्या इडल्या मस्त अशा टमटमीत जाळीदार होतात आणि फुगतात सुद्धा, मस्त लागतात सुद्धा आणि भन्नाट होतात। इकडे बघू शकता इडल्या सगळ्या प्लेट्समध्ये सोडल्या। इकडे 5 मिनिटानंतर इडली वाफवून घेतली, बघा किती मस्त अशी इडली तयार झाली आहे बघा। मस्त मस्त फुगल्यात सुद्धा आणि जाळीदार सुद्धा होतात। अशाच पद्धतीने बाकीच्या इडल्या तयार करून घ्यायच्या। आता इडल्या तर इथं आपल्या तयार झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतर आपण इडली पात्रामध्ये काढून घ्यायच्या। एक इडली तुम्हाला काढून दाखवते बघा, मस्त अशी इडली तयार झाली आहे बघा। अशाच टमटमीत सगळ्या इडल्या तयार करून घ्यायच्या आहेत, भन्नाट लागतात। उपवास केलाय ना, कंटाळा येत नाही उपवासाचा असे नवनवीन पदार्थ करून खाल्ल्यानंतर। बाकीचे सुद्धा भरपूर उपवासाचे नवरात्रातले पदार्थ शेअर केलेले आहेत, चॅनेलवर जाऊन नक्की चेक करा। तर इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्याचे तुकडे घातले, थोडंसं वाळलेलं खोबरं घेतलं, 1 वाटी दही घातलं यामध्ये थोडंसं, बघू शकता, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, साखर घालायची। आवडत असेल तर जिरे आणि कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायचं आहे। आणि आता याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं। तुम्ही खात असाल तर जिरे कोथिंबीर नक्की वापरा। मस्त अशी चटणी वाटून घेतली। ताकाऐवजी दही वापरा, दही नसेल तर लिंबाचा रस सुद्धा वापरला तरी चालेल। मस्त अशी चटणी आपल्या इडली सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे। फटाफट आपली उपवासाची इडली, त्यासोबत चमचमीत अशी चटपटीत आपल्या इडली सोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायची आहे। डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर त्रिकोणावर क्लिक करा, आणि बाकीचे सुद्धा सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। तर नवरात्र चालू झालेली आहे, आता नवरात्राची लगबग सगळ्यांच्याच घरामध्ये सुरू आहे, आणि इथं मी नवरात्र स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। इथं आपण 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। साबुदाणा कमी घालायचा असेल तर तुम्ही पाव वाटी साबुदाणा घातला तरी काहीच हरकत नाही। यामधलं पाणी काढून घेतलं। साबुदाणा आणि भगर मी 2 तास भिजवून घेतलेलं आहे। इकडे बघू शकता, तुम्ही रात्रभर सुद्धा भिजवून घेतलं तरी चालेल। आता ही साबुदाणा आणि भगर वाटून घ्यायचं आहे, त्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही। अगदी भाजीची पोळी असते ना तेवढंच पाणी यामध्ये मी शिल्लक ठेवलेलं होतं, तेवढंच पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं बॅटर मी घातलेलं आहे। पाणी सुद्धा तेवढंच आहे। यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही जर नवरात्रातल्या उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर जरूर घाला यामध्ये। कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी काहीच हरकत नाही। इकडे बघा मी दही घेतलेला आहे, 1 चमचा दही यामध्ये मिक्स करायचं। दही नसेल तर थोडंसं लिंबाचा रस घातला तर काहीच हरकत नाही। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार केलेली आहे। थोडीशी पेस्ट रवाळ जर वाटली तर आणखी थोडंसं 1-2 मिनिटं मिक्सरला फिरून घ्यायचं। पल्स मोडवरती फिरवलं ना सगळे हे जिन्नस जे आहे ते व्यवस्थित बारीक होतात। तर इथं आपण जास्त पाणी न वापरता, जेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं 1 पळी पाणी, तेवढ्याच पाण्यामध्ये मी इथं भगर आणि साबुदाणा वाटून घेतलेला आहे। आणि हे वाटून घेतलेलं बॅटर जे आहे ना तर एका पातेल्यामध्ये काढून घेतलं इथं आपण। तर आता हे पातेल्यामध्ये बॅटर काढून घेतलं, यामध्ये कुठलेही पदार्थ घालायची काहीच गरज नाही, कारण आपण बारीक करत असताना सगळं व्यवस्थित मीठ वगैरे चवीनुसार घातलेलं आहे। गॅसवरती तवा ठेवलेला आहे, हा डोस्याचा तवा आहे। याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम सुरुवातीला फुलच ठेवायची आहे, आणि आता हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं जे बॅटर आहे ते आपण या तव्यावरती ओतून याचे मस्त असे आवडीनुसार डोसे बनवायचे आहेत। अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि कमीत कमी वेळामध्ये होतात। काय होतं मंडळी, बऱ्याच वेळेला आता नवरात्र म्हणल्यानंतर 9 दिवस प्रत्येकाचे उपवास असतात घरामध्ये, आणि तोच तो साबुदाणा भगर खिचडी खाऊन खाऊन खूप कंटाळलेला असतो। अशा वेळी काय करायचं, जिभेची चव
उपवासाची लज्जत वाढवणारी ही डोश्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय केली ना मंडळी, अजिबात तुमचे या पद्धतीने जर डोसे बनवलेत ना तर अजिबात तुमचे डोसे बिघडणार नाहीत. आणि हो, लक्षात ठेवायचं, आपण उपवासाचे पदार्थ करतो ना, त्यामुळे या उपवासाच्या पदार्थाला पाणी ना अगदी कमीत कमी वापरायचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण ज्यावेळेस तांदळाचे डोसे बनवतो त्याला पाणी भरपूर वापरलं तरी काहीच नाही, आपले बॅटर बिघडत नाहीये. पण याचं तसं नाही, हे उपवासाचे डोसे आहेत, त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर बनवलेत ना तर तुमचे डोसे अजिबात बिघडणार नाही. जास्तीचं जर पाणी घातलं ना तुम्ही तर आपले डोसे एकदम पातळ होतील आणि हे व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे जितकं लागेल ना तितकंच पाणी यामध्ये घालायचं आहे. पहिला डोसा तर भाजून तयार झालेला आहे, इकडे बघू शकता. हे डोसे ना मी एकदम फुल गॅसवरती भाजलेले आहेत. उलट फुलट करून याला तेल लावून खालीवर करून मस्त असं उलट फुलट करून भाजून घेतलेलं आहे. बघा, मऊ पाहिजे असेल तर मऊ करा, कडक पाहिजे असेल तर कडक सुद्धा होऊ शकतात हे डोसे. तर या पद्धतीने तुम्ही या नवरात्रात नक्की डोसे बनवून बघा. तर तुम्हाला असं वाटत असेल डोसे बनवणं म्हणजे खूप अवघड प्रक्रिया आहे का काय, नाही. उपवासाच्या डोस्यांना जास्त पीठ न भिजवता सुद्धा आपल्याला डोसे व्यवस्थित असे बनवता येतात. तर इथं मी फक्त 2च तास असे आवडतात, त्यामुळे मी इथं मऊ डोसे बनवलेत. सोबतच इथं आपले बटाट्याचे काप आणि दही घेतलेलं आहे. तुम्ही हे डोसे कशासोबत सुद्धा खाऊ शकता, आपल्याला उपवासाच्या चटणीसोबत सुद्धा हे डोसे खूप छान लागतात. इथं मी सुका बटाटा केलेला आहे उपवासाचं, त्यामुळे मिरची घालून बटाटा सुद्धा अगदी भारी लागतं. रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. चला आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. रोज रोज तेच ते साबू आणि भगर खाऊन कंटाळा आलाय तर बनवाई मस्त अशी उपवासाची नवरात्राची रेसिपी. इथं आपण साबुदाणा आणि भगर 2 वाट्या भगर आणि 1 वाटी साबुदाणा मी इथं भिजवून घेतलेला आहे. अगदी 2 तासच याला भिजवून घ्यायचं आहे, जास्त वेळ भिजवायची काहीही गरज नाहीये. 2 तासामध्ये मस्त असं साबुदाणा आणि भगर फुललेली आहे. इथं आपण मिक्सरमध्ये थोडं भिजून घेतलेलं बॅटर, थोडीशी हिरवी मिरची आणि हे थोडंसं मीठ घालून कोथिंबीर घालून हे सगळं आपण साबुदाणा आणि भगर वाटून घ्यायचं आहे. यामध्ये घातले थोडेसे जिरे, हे सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे. फक्त वाटताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे मिश्रण जे आहे ते कमीत कमी पाणी घालून वाटायचं आहे. आता यामध्ये घातले मी थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार दही घातलेलं आहे. तर इकडे बघू शकता मस्त असं बॅटर तयार केलेलं आहे. बॅटर अगदी पातळ करायचं नाहीये, कारण इथं आपण मस्त असे एकदम असे मस्त चवीचे इथं पदार्थ उपवासाचे बनवत आहोत. या बॅटर पासून कुठले कुठले पदार्थ बनतात हे सर्व पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये घातलं आणखी थोडंसं मीठ घालून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हे बघा, मस्त असं हलवून घेतलेलं आहे. तिकडे गॅसवरती आपण आप्पे पात्र ठेवलेलं आहे. काय होतं ना, नवरात्री आलेली आहे आणि नवरात्रीमध्ये ना तोच तो साबुदाणा आणि भगर खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. मग काय करायचं अशा वेळेस, मस्त अशी इथं उपवासाची रेसिपी मी जशी दाखवली ना व्हिडिओमध्ये तशा पद्धतीची बनवायची. यामध्ये घातला मी अर्धा चमचा इनो आपण या पिठामध्ये घालून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. बघा, मस्त असं हे पीठ हलवून घेतलं. आप्पे पात्राला आपण याला तेल लावून घेतलेलं आहे. तेल तूप काही लावा, तेल लावून घेतलं. यामध्ये आपण तयार करून घेतलेलं बॅटर सगळं सोडून घ्यायचं. गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडीशी फुल करायची, तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची. मीडियम टू लो हीटवर इथं आपण आप्पे सगळे मस्त असे शेकून घेणार आहोत. हे बघा, सगळे आप्पे सोडले, वरून थोडंसं तेल सोडायचं आणि याला मीडियम हीटवरती मस्त असं भाजून घ्यायचं. हे बघा, खालची बाजू भाजून झाली की वरची बाजू व्यवस्थित अशी मस्त अशी भाजून घ्यायची. बघा, मस्त असे उलट फुलट करून आपले खरपूस मस्त असे आपले आप्पे भाजून घ्यायचे आहेत. हे बघताय ना तुम्ही, आप्पे उपवासाचे आप्पे आहेत, हे वाटतच नाहीये, खायला सुद्धा खूप भारी आणि भन्नाट होत आहेत. बघा, तर इथे आपले आप्पे दोन्ही साईडने भाजून व्यवस्थित तयार झालेले आहेत. मस्त असे वाफून घेतलेत आप्पे आपण, तयार झाले एकदम फटाफट असे. कधीही तुम्ही कोणत्याही उपवासाला इन्स्टंट आप्पे अशा पद्धतीने करून खाऊ शकता. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या नवरात्रीत नक्की ट्राय करा. चला पुढची रेसिपी पाहूया. वडे बघा, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत, कमी तेलकट झालेले आहेत आणि हो, इन्स्टंट तयार होतात. वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे. एका भांड्यामध्ये घालून त्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेऊया आणि साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यावरती त्याला आपण भिजत घालायचं आहे. इथे मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता साबुदाण्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, अगदी साबुदाण्याच्या थोडंसं वरती इतकं पाणी घातलं आणि याला आता 3 ते 4 तास व्यवस्थित असं भिजवून घेऊया. जर तुम्हाला सकाळी वडे करायचे असतील तर संध्याकाळी भिजवला तरी चालेल. साबुदाणा भिजवताना त्याची इतकीच काळजी घ्यायची की तो जास्त त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे. जितकं आपण सांगितलं व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही तो भिजवून घ्या. तर इथं आता एक शिजून घेतलेला बटाटा किसला मी, तर एक बटाटा मी किसून घेतला. आता साबुदाणा सुद्धा आपला मस्त असा भिजलेला आहे. बघा, एकदम मोकळा असा भिजलेला आहे, जराही पाणी राहिलेलं नाहीये किंवा तो रबरबीत सुद्धा झालेला नाहीये, मस्त असा भिजलेला आहे. आता एक किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये हा सर्व साबुदाणा मी घातला. चवीपुरतं मीठ घालूया. गॅसवरती आपण कढई सुद्धा ठेवलेली आहे तेलाची गरम करण्यासाठी. इथं अर्धा चमचा लाल तिखट घातलं. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करायचं आहे. एकदम इन्स्टंट आणि झटपट इथं आपण साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे ते पाहतोय. तर बघा, हे वडे अशा पद्धतीने जर केले तर कमी तेलकट होतात. आणि हो, इथं मी कुटाचं प्रमाण अगदी थोडंसं वापरलेलं आहे. शेंगदाणा कूट मी अगदी थोडंसं वापरलेलं आहे, कारण शेंगदाण्याचं कूट जास्त घातल्यावर सुद्धा वडे तेलकट होऊ शकतात. शेंगदाणा कूट मी 2 ते 3 चमचेच इथे वापरलेला आहे. तर मस्त असं बटाट्याचं आणि साबुदाण्याचं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. बघा, एक छोटा गोळा काढून घेतला, थोडंसं हाताला तेल लावायचं, व्यवस्थित असे याचे वडे तयार करून घ्यायचे. बघा, साईजला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. बघा, मध्यम साईजचे मी वडे बनवलेले आहेत. गॅसवरती आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. लगेच वडे आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. बघा, वडे तळत असताना लक्षात ठेवायचं, गॅसची फ्लेम आपण फुल ठेवायची आहे, कारण आपण यामध्ये बटाटा घातला असल्यामुळे आपण जर गॅसची फ्लेम मिडियम केली तर आपले वडे खूप
तेलकट होऊ शकतात, त्यामुळे फुल गॅसवरती मस्त असे खरपूस होईपर्यंत वडे आपण तळून घेणार आहे. तर बघा, जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे वडे मी इथे सोडून घेतलेले आहेत. मस्त असे फुल गॅसवरती मी वडे तळून घेणार आहे. आपल्या चॅनलवरती आपण भरपूर अशा उपवासाच्या रेसिपी अगोदर पोस्ट केलेल्या आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन नक्की चेक करा. आपली रेसिपी आहे इडली रेसिपी आहे, झटपट इडली कशी बनवायची, एकदम मस्त रेसिपी आहेत उपवासाच्या, एकदम हटक्या आहे, टेस्ट सुद्धा तितक्याच भन्नाट लागतात. एकदम परफेक्ट प्रमाणात कशा बनवायच्या ते दाखवलेलं आहे. अशा सर्व रेसिपी आहेत, नक्की जाऊन चेक करा. इथे बघा, मस्त असे खरपूस वडे आपले तळून तयार झालेले आहेत. लगेच तेलामधून काढून घेऊया. हे बघा, वडा बघा तेलामध्ये काढतानाच बघा तुम्ही, अजिबात वरून तेलकट दिसत नाहीये. हे बघा किती मस्त असं खुसखुशीत वडा तयार झालेला आहे. बाकीचे वडे सुद्धा आपण या पद्धतीने तयार करून घेणार आहे. आपण दाखवलेल्या पद्धतीने जर वडे बनवले तर अजिबात तेलामध्ये वडे फुटत नाहीयेत आणि अजिबात तेलकट सुद्धा वडे होणार नाहीयेत. बघा, ही आपली शेवटची बॅच आहे. मस्त असे खरपूस वडे आपले तळत आहेत. मस्त अशी रेसिपी आहे. त्या पद्धतीने असे टम्म फुगलेले आहेत आपले इथे साबुदाणा वडे आणि मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत. बघा, सगळे वडे मी तेलामधून काढून घेतलेले आहेत की चेक करा. बघा तुम्ही, वडे किती कमी तेलकट झालेले आहेत. चटणी नसेल बनवायची, खूपच घाई असेल तर तुम्ही दह्यासोबत सुद्धा हे वडे खाऊ शकता. फक्त नवरात्रीलाच नाही, एकादशी असू दे, कधी कुठलाही उपवास असू दे, कुठल्याही उपवासाला असे इन्स्टंट शाबू वडे तुम्ही करून खाऊ शकता. आतून सुद्धा दाखवते बघा मी एक वडा तुम्हाला, किती मस्त आणि क्रिस्पी झालेला आहे. अगदी पुरीसारखा टम्म फुगलेला आहे. बघा, कमी तेलकट तर झालेलाच आहे, पण फुगलाय पण किती छान आणि क्रिस्पी पण झालेला आहे. बघा, गरमागरम वडे दह्यासोबत सुद्धा प्रचंड भारी लागतात, मस्त लागतात. नक्की खायला द्या. बघा, आतून पण मस्त करून बघा. तर आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, चला आपण पुन्हा भेटू अशाच झटपट इन्स्टंट रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. वळूया आपण. तर इथे बघा, एका डिश मध्ये आपण जी वाटी घेतलेली आहे, साधारण मीडियम साईजची वाटी आहे, त्या वाटीने वरईचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच भगरीचं पीठ घेतलेलं आहे. एक वाटी भगर मी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे. इथं आपल्याकडे दळलेलं जर आपल्या भगरीचं पीठ असेल घरामध्ये तर ते घेतलं तरी चालेल. इथं मी हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे आणि कोथिंबीर असं साहित्य मी इथं घेतलेलं आहे. आता आपण ज्या वाटीनं सर्व पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनं आपण 2 वाट्या पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं कढईला तेल लावून घेतलं आणि त्याच वाटीनं मोजून आपण 2 वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. तर कढईमध्ये आपलं पाणी उकळण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हाय ठेवली तरी चालेल. पाणी आपलं मस्त असं उकळून घ्यायचं. आता या पाण्यामध्ये आपण पाणी जर असं उकळलं की त्यामध्ये आता लगेच थोडंसं चवीपुरतं आपण मीठ घालायचं. तर बघा, इथं आपण चवीपुरतं मीठ घातलं. आता इथं तयार करून घेतलेली हिरवी मिरची आणि जिरे घालून पेस्ट तयार करून घेतली होती, ती पेस्ट यामध्ये घातली. आवडत असेल तर फोडणीमध्ये तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल. तर बघा, मस्त असं आपलं हे पाणी उकळलेलं आहे. आता घेतलेलं पीठ व्यवस्थित असं गुठळ्या मोडत मस्त असं या उकळलेल्या पाण्यामध्ये घालायचं आणि गाठी न होऊ देता व्यवस्थित असं याला फिरवत याच्या गाठी मोडत पीठ आपलं व्यवस्थित असं पीठ शिजवून घ्यायचं. बघा, गुठळ्या मोडत व्यवस्थित असं हे पीठ शिजवून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपण पीठ घालत असताना लोच ठेवायची आहे. बघा, सर्व पीठ मी इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण मात्र कमी जास्त अजिबात करायचं नाही. जेवढं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तेवढंच घ्यायचं आहे. परफेक्ट प्रमाण आहे आपलं बेदोड बनवण्याचं. तर बघा, इथं आपलं पीठ एक 5 मिनिटं वाफ काढून घेतली पिठाची. मस्त असं पीठ शिजलेलं आहे. गुठळ्या मोडत मी व्यवस्थित असं पीठ शिजवून घेतलेलं आहे. आणखी 1-2 मिनिटं असं शिजवून घेते आणि गॅस बंद करून याला एका ताटामध्ये काढून घेते. आता गॅस मी बंद केला आणि एका ताटामध्ये याला काढून थंड करून घेते. हे पीठ आपलं थंड होतंय तोपर्यंत इथं आपण उपवासाची चटणी बनवूया. इथं मी एक मस्त अशी एकदम झटपट होणारी उपवासाची चटणीची रेसिपी दाखवणार आहे. तर इथे बघा, ज्या मिक्सरच्या भांड्यात मी मिरच्या बारीक केल्या होत्या त्याच मी भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातले. आता शेंगदाणे घालून झाले, वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातली की थोडेसे अगदी जिरे घालायचे, थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं. कोथिंबीर आणि जिरे खात नसाल तर स्किप केलं तरी थोडेसे जिरे घालूया. शेंगदाणे इथे मी साधारण 2 माणसांसाठी आपण चटणी बनवतोय तर ते परफेक्ट प्रमाण दाखवलेलं आहे. आता यामध्ये घालते 1 चमचा साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करायची आहे. यामध्ये घालते 1 मिरची तोडून, कारण हे मिरचीचंच भांडं असल्यामुळे जास्त मिरचीचा वापर मी इथं केलेला नाहीये, कारण चटणी आपल्याला जास्त तिखट बनवायची नाहीये. तर बघा, यामध्ये घालूया 2 ते 3 चमचे दही. तर दही नसेल तर तुमच्याकडे लिंबाचा वापर सुद्धा तुम्ही केला तरीही चालेल. झाकण ठेवूया आणि लागेल तसं बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी घालून याला जशी घट्ट पातळ हवी तशी चटणी याची बनवून घ्यायची. बघा, आंबट गोड तिखट चवीची तर मस्त अशी चटणी इथं तयार झालेली आहे आपल्या वड्यासोबत खाण्यासाठी. उपवासाची चटणी आहे, एरवी तुम्ही नेहमीच्या उपवासाला सुद्धा नक्की करू शकता. इथं आपलं पीठ सुद्धा थंड झालेलं आहे. याला आता व्यवस्थित असं मळून घेते. बघा, हाताला जर पीठ चिटकत असेल तर थोडंसं तेल लावा किंवा थोडंसं पाण्याचा हात लावला तरी चालेल. तर इथे बघा, गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल सुद्धा अगदी कडकडीत गरम झालेलं आहे. आता हे तेल घेतलं मी एका पळीमध्ये, मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडेसे जिरे घातले आणि मस्त असं आपल्या चटणीला तडका दिलेला आहे. बघा, उपवासाची चटणी तर इथं आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर शेंगदाण्याच्या ऐवजी तिथं खोबरं वापरायचं असेल तर खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल, किंवा शेंगदाणा आणि खोबरं दोन्ही वापरले एकत्र तरी सुद्धा चालेल. मस्त अशी चटणी उपवासाची तयार झालेली आहे. आता इथं आपण मळून घेतलेलं पीठ याचा छोटासा एक गोळा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असे याचे वडे तयार करून घ्यायचे. बघा, हव्या त्या आकाराचे तुम्ही वडे बनवायचे आहेत.
या अगोदर मी आपल्या चॅनलवरती आप्पे रेसिपी उपवासाची कशी बनवायची ते सुद्धा दाखवलेलं आहे. आपल्या चॅनलवरती मी थाळी दाखवलेली आहे, एकादशी उपवास स्पेशल थाळी आहे, त्याची लिंक देते. चिप्स दाखवलेले आहेत, शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते सुद्धा दाखवलेले. असे भरपूर पदार्थ आहेत आपल्या चॅनलवरती मी अगोदर अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन नक्की पहा. नक्की तुमच्या उपयुक्त अशा रेसिपी आहेत. इडली रेसिपी आहे, भज्याची रेसिपी आहे, सगळ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर इथे बघा मस्त असा मेदूवडा तयार करून घेतलेला आहे. ज्या पद्धतीने आपण उडीद डाळीचा वडा करतो त्याच पद्धतीने आपण उपवासाचा मेदूवडा तयार केलेला आहे. अगदी खुसखुशीत होतात, खमंग लागतात आणि उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन खूप कंटाळा आलेला असतो, नको वाटतात उपवासाला. तर कधीतरी चेंज म्हणून हे पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि एरवी सुद्धा उपवासाला तुम्ही नक्की करून बघाल. बघा आता सर्व मेदूवडे तयार करून घेतले मी. आता तेल तर गरम झालेलंच होतं, तेलामध्ये सर्व वडे सोडले. पण इथे एक महत्वाची टिप, इथं मी एक टिप सांगितलेली आहे. आता मेदूवडे तेलामध्ये सोडले की लगेच त्या मेदूवड्याला आपण पलटायला जायचं नाही. 2 ते 3 मिनिटं चांगले त्याला तळून घ्यायचे. एक बाजू चांगली तळू द्यायची आणि नंतर त्याला मेदूवडे आपले तुटू शकतात. त्यामुळे याला आपण लगेच उलटायला जायचं नाही. बघा उलट फुलट करून इथं मस्त असे मेदूवडे तळून घेतलेले आहेत मी. बघा तुम्ही मस्त असे आपले मेदूवडे तयार झालेले आहेत. अगदी 2 मिनिटं तळून घेते आणि लगेच एका ताटामध्ये काढून घेते. बघा खूप मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे, एकदम खरपूस कुरकुरीत होतात. बघा आता याला एका ताटामध्ये काढून घेते. बघा अगदी कमी तेलकट होतात, जास्त तेल सुद्धा लागत नाही हे वडे बनवताना आणि चवीला तर खूपच भन्नाट लागतात. तर सर्व मेदूवडे आपण तेलामधून काढून घेतले. बाकीचे वडे सुद्धा आपण या पद्धतीने तयार करून घ्या. वडे चटणी सोबत खाण्यासाठी तयार झालेले आहेत. बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि वाटत सुद्धा नाही की हे उपवासाचे मेदूवडे आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो करा. चला आपण पुन्हा भेटू.